मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये गुरुवारी पंजाब किंग्सकडून दारुण पराभव पत्करावा लागला. 5 वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईचा हा सलग चौथा पराभव ठरला. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा नसल्याने मुंबईवर आधीच दडपण होते, परंतु क्विंटन डी कॉकने त्याची उणीव जाणवू दिली नाही. क्विंटनच्या शतकाने संघाला 196 धावांपर्यंत पोहोचवले, परंतु ते 20 ते 25 धावांनी कमी पडले. त्यानंतर गोलंदाजीत व क्षेत्ररक्षणातही त्यांना अपयश आले. पंजाब किंग्सविरुद्धच्या पराभवामागची कारणं जाणून घेऊयात. फॉर्मात असलेल्या रोहित शर्माची गैरहजेरी मुंबई इंडियन्सच्या मानसिकतेवर परिणाम करणारी होती. त्यात सलग 3 पराभव पत्कराव्या लागल्याचं दडपण त्यांच्यावर होतेच. रोहितच्या अनुपस्थितीत रायन रिकेल्टनकडून जबाबदारीने खेळ अपेक्षित होती, परंतु दुसऱ्याच षटकात तो बाद झाला. पाठोपाठ पुढील चेंडूवर सूर्यकुमार यादव 0 माघारी परतला. सूर्यकुमारचे अपयश ही मुंबईची सर्वात मोठी डोकेदुखी ठरते. हार्दिक पांड्या मैदानावर उभा होता, परंतु त्याला धावांची गती वाढवता आली नाही. हार्दिक पांड्याचे फसलेले डावपेच जसप्रीत बुमराहसारखा मॅच विनिंग गोलंदाज संघात असताना हार्दिक त्याला पहिले षटक का देत नाही? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. त्याने पहिले षटक दीपक चहरला दिले आणि पंजाबच्या सलामीवीरांनी 21 धावा चोपून मुंबईवर दडपण निर्माण केले. त्यानंतर जसप्रीत बुमराहला गोलंदाजीला आणले गेले. अल्ला गजनफरने 2 विकेट्स घेत सामन्यात पुनरागमनाची संधी निर्माण करून दिली होती, परंतु हार्दिकला गोलंदाजीत योग्य बदल करता आले नाहीत. जसप्रीत बुमराहचे अपयश. जसप्रीत सलग 5व्या सामन्यात विकेटशिवाय राहिला. त्याने मागील 5 सामन्यांत 35, 21, 32, 35 व 41 अशा धावा दिल्या आणि त्याच्या नावावर एकही विकेट नाही. त्यात आज त्याने प्रभसिमरन सिंगचा 11 धावांवर असताना झेल सोडला आणि त्यानंतर सामन्यात पुनरागमन करणे मुंबईला अवघड झाले. जसप्रीत बुमराहच नव्हे, तर मुंबईची फिल्डिंग आज लाजिरवाणी राहिली. झेल टाकले, चौकार सोडले, अशा अनेक चुका पंजाबच्या पथ्यावर पडल्या आणि सामन्यानंतर हार्दिकने ते मान्यही केले. तो म्हणाला, खरं सांगायचं तर माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही. वैयक्तिक कामगिरी, प्लॅनिंग, टीम म्हणून आम्ही कुठे कमी पडतोय याचा विचार करायला हवा. पंजाब किंग्सने चांगला खेळ केला.